या गरुडध्वज नावाच्या राजाला सुपुत्र होता, त्याचं नाव होतं शंखवेन. फार मोठा अधिकारी राजा होता. वेगच सांगतो, एके दिवशी शंखवेनाचा मृत्यू झाला. ज्या वेळेला शंखवेन नावाचा सुपुत्र गरुडध्वजाचा मृत्यू पावला, वडिलांच्या अगोदर पुत्र मृत्यू पावला. 6 दुःख आहेत, 6 दुःख उरफाटी आहेत. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, हे श्रुतीशास्त्रात, पुराणात, वेदात अमान्य मानणारी गोष्ट आहे. कनिष्ठाने आधी जाव. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, त्यावेळेला निवृत्तीदादांच्या बाबतीत हा प्रसंग निर्माण झाला. दुःखाचा सागर उसंबळला. त्यांना माझ्या अगोदर जाता, अशी काही दुःख आहेत. तारुण्या सप्रिया अतिजा येते, तारुण्यात पत्नी जाणे, 6 दुःखापैकी एक दुःख. वयाचा टप्पा ओलांडल्याच्या नंतर जरावस्थेमध्ये बापाला मुलाच्या नावाने लिंबाचा डाकळा आणि हराळी हातात धरणं, 6 दुःखापैकी एक अवर्णनीय दुःख आहे. गरुडध्वजाच्या बाबतीत ते दुःख झालं. शंखवेन मृत्यू पावला, अंत्यविधी झाला. अंत्यविधी कुठं झाला माहिती आहे? ज्या डोंगराच्या पायथ्याला राजा परीक्षितीला सर्पदंश झाला, त्या डोंगराला फार विशिष्ट प्रकारचं नाव आहे. वाचा कधी कधी गेल्यावर, मोबाईलवर पहा बघा. या भारत देशातले पवित्र अधिष्ठान लक्षात ठेवत जा लक्षात, कल्याण होईल आपलं. बाबाजी धर्म सिद्धांतामध्ये असा एक सिद्धांत आला, या पवित्र देशातले स्थळ जर नुसते ध्यानात आणले तरी पुण्य लागते. गंगेला जाऊ नका, वाचे मनता गंगा, नाही बघायला भेटली गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा. जेवढी पाप आहेत ती सगळी पाप शाळेला जातात, काही पाहल्यानं जातात. सकल तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. दृष्टी पडता ब्रह्मागिरी. अगोदरच नुसती ब्रह्मगिरी दुरून पाहिली की काही ठिकाणाचं असं महत्व आहे. एक जण म्हणला पंढरपूरला जाणं होत नाही, गेलं तर तिथं दर्शनाला रांगीला लागणं होत नाही, थंडीमुळे चंद्रभागेत आंघोळ करणं होत नाही, असं काहीच नाही, माझ्याच्याने शक्य नाही. तर मालकानं सांगितलं नुसतं पंढरपूर पंढरी 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 नुसतं इतकं जरी म्हणलं तरी पाप संपत. एका ठिकाणी तर सांगितलंय, ते म्हणलं मला म्हणायचा बी लय कंटाळा येतोय. मग एक काम कर, तुझ्याकडे गाडी आहे 50 लाखाची, बस तिच्यात, त्या गाडीत बस आणि घरून गाडी काढ. अलीकडे आढीव नावाचं गाव आहे, आपल्याला जाताना अलीकून आढीव, हे आढीव ओलांडलं की पंढरपुराची शिव लागती, आणि पंढरपुराच्या शिवाच्या आत गेला
की नुसतं गाडीचं एक दार काढ आणि दोन्ही पाय नाही, एकच पाऊल नुसता पंढरीच्या मातीत टेक आणि वापसी. पाय टेकल्यावर काय होतं मी पण दुसऱ्याच कीर्तनात सांगणार आता. विठाला 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 काही काही ठिकाणाचं महत्व आहे इतकं. चला, राजा परीक्षितीला ज्या पर्वतावर तक्षक नावाचा सर्पदंश झाला त्या पर्वताचं नाव सकाळी 3दा जर उच्चारलं तर 35व्या मिनीचं पाप जात आहे. 35 रात्री आणि दिवस केलेलं पाप, कळत न कळत झालेलं पाप 3दा नाव घेतलं की जाते. इतकी त्या पर्वताची महती. आणि त्या पर्वताच्या पायथ्याला एका देवीचं मंदिर आहे. त्या देवीला रुद्री नावाची देवता म्हणतात. पुराण बघा, लक्षात येईल तुमच्या, वाचत जा, देव कल्याण करेल तुमचं. काही काही माणसं पेपर वाचू वाचू 3-3 महिन्याला काच बदललेली चष्म्याची. काय तो आज साडू उभा आहे का, कुठं तू मेवणी उभी आहे, कुठं ते उलथलेत, आणि काय तू इतके पेपर चाळू चाळू पाहला, कोपऱ्यानं कोपरा वाचायला. 3-3 महिन्याला काच बदलायला सोमळ्या येडा करायला जाय ना. घरी बसल्या बसल्या मुंगशाच्या दोऱ्यावळ जोते तयार कर. उद्या जेवारी पेरल्यावर गोफण लागती, गोफणीची दोरी तयार कर. कासरा वळ, एखादी सोलाट, हे लावळायला काम येईल. हा, हो, सगळ्या नमुन्याचे पेपर बघलात. हा, जसा मंत्र्याचा चुलताचे. काय भंगिरे नाद काय काय ना बाबा. विडाला 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 विश्वातल्या घडामोडी कळावा, पण कोणाला कळावा? मला सांगा, ज्याचं आयुष्य वाळल्या खोडा मागे गेले त्याला जगातल्या घडामोडीची काय गरज आहे? मला एक सगळं कळतंय, संन्याशानं लुगड्याच्या दुकानात जाऊ नये. तुम्हाला नाही म्हणालो बाबा, ते तेजच सांगते. तुम्हाला एक सांगू का, तोंडाव स्तुती करणं हे चोंबाळे लक्षण असेल, पण वस्तुस्थिती बोलणं हे पुण्याचं लक्षण असते. ब्रह्मचर्य आणि संन्यास हे त्या व्यक्तीचा चेहरा पाहिल्यावर जाणून घ्यायचं. हो, तेज असते, तेज 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 तेज. ऊस तोडून आल्यासारखा जर चेहरा वाटत असेल तर समजायचं याचं ब्रह्मचर्य मातीत गेले. हो, हा जसा ऊस तोडून आलाय, त्याचे 2-3 उपरा आहेत, पण नको. काय होतं माहितीये का, वयाच्या मानानं जरा मर्यादित बोललं पाहिजे. विठाला विठाला विठाला. वक्त्याने आपल्या लोकांना बोलायला भेल नाही पाहिजे, वक्त्याने यायला बोलायचं नाही. आता झालंय काय माहितीये का, अभ्यास करणारी माणसं आपल्या लोकांना सोडून द्यायले तर यायचाच पिना पाडायलेत. हा, नाही, आपल्यातले दोष पाहायचे. आपल्या लोकांना सांगायचं, बिडी ओढू नका, तंबाखू खाऊ नका, सिगारेट ओढू नका, अमकामक करू नका. आपल्या लोकांना सांगायचं आपल्याला. हो, प्रचार हा संप्रदायाचा आपल्यापासून सुरू करायचा असतोय, आपल्यापासून सुरू. तुम्हाला एक माहिती आहे का, जोगवा मागायला पीठ आधी घरून घ्यावं लागतं का दुसऱ्याच्या घरून? जोगा माहिती आहे देवीचा, आधी इतकं इतकं घरून घ्यावं लागत आहे, मग साहेब पुढचीला कळत हे जोगा मागायला आधी म्हणून. आधी आपल्यापासून सुरुवात करावं लागते, आपल्यापासून. विठाला विठाला. रुद्री नावाची देवता आहे. देवतेचे अनन्य महत्व आहे, फार मोठं नाविन्य देवतेच्या बाबतीत. मला असं वाटतं की माझ्या ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना, नामदेवरायांना, चोखोबरायांना, नाथबाबांना, सावताबाबांना, रविदास महाराजांना, चोखोबरायांना, मीराबाईंना, मुक्ताबाईंना, कबीरांना लक्षात आलं असेल की पुढच्या काळात ही भरकटलेली जनता शास्त्र, वेद, पुराण न मान्य देवाकडे जातील. म्हणून त्यांनी त्याच वेळेला लिहून ठेवलं, शेंदरी हिंदरी दैवते कोण पूजी होते केते. क्या बात. जे स्वतःच्या पोटाला भीक मागायला लागले ते देव तुमचं काय कल्याण करणार आहेत? अशा देवांच्या नादी लागायचे नाही. देवीला अनन्य साधारण महत्व आहे, पण देवी मानायची कोणती हा महत्वाचा विषय आहे. ज्या देवीला बळी आवडतो ती देवी तुम्हाला मान्य कशी ठरेल? संप्रदायाला कशी मान्य होईल? ज्या देवीला बोकड आवडतो, ज्या देवीला कोंबडा आवडतं, ज्या देवीला ढवळे लिंब आवडतेत,
आखाड्यातल्या देवीला बदनाम केलं काय काय पांचट लोकांनी. बाबाजी चोखोबराकडे अमृत शुद्ध करण्यासाठी अमरपुरीचा राजा इंद्र 5-4 वेळेस गेला, पण प्रांत बदलून गेला, अमृत नाही शुद्ध झालं. स्थान महात्म्य असते. चोखोबराय ज्या वेळेला मंगळवेढ्यात होते त्यावेळेलाच अमृत शुद्ध झालं. पण हे चंद्रभागेच्या तीरावर एका लिंबाच्या झाडाखाली भजन करीत बसले होते, त्यावेळेला इंद्र अमृताचे कलश घेऊन त्या लिंबाच्या फांदीवर बसला. एक. दुसरी गोष्ट, गरुडाच्या हातानं षडवैरुण्य लक्ष्मीनं तिथं आणून ठेवले, म्हणून लिंबाच्या झाडात लक्ष्मीचं अधिष्ठान सांगितलं. आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीच्या दर्शनाला जात असताना पाण्याचा तांब्या ताटात भरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लिंबाचा डाकळा ठेवत होते. ही प्रथा होती. हल्ली 10 वर्षात ती प्रथा मोडली आणि तिसराच कार्यक्रम सुरू केला. तिला नाव दिलं मरियाई. काही काही नालायकाच्या जिभेचे चोचले पूर्ण होण्याकरता ह्या हलकटाईनं तशा प्रथा सुरू केल्या. कायदा सुद्धा मानित नाही बरं या प्रथा. आपलं संविधान सुद्धा रामराजे मानित नाही. आपलं संविधान सुद्धा बलीच्या प्रथेला मानित नाही. संविधान सुद्धा, कायदा सुद्धा मानित नाही. कायदा सुद्धा तर वारकरी संप्रदाय कसा मानील? मग या दोन्ही गोष्टी न मानता मधले जर मानित असतील तर हे पलानीचे आहेत. विठाला विठाला विठाला. मला असं वाटतं, तुम्हाला एक सांगू का, न ऐकणाऱ्या लोकांपुढे बडबड करणं म्हणजे वक्त्यानं स्वतःचा वेळ मातीत घालणं, आणि चांगलं ऐकूनही त्याच्यासारखं न ऐकणं म्हणजे आपल्या पिढ्या बरबाद करणं. हे सप्ते करणं, हे भागवत लावणं, हे मोठी मोठी गोष्टी करणं, एवढ्याला खर्च करणं, इतकाले मंडप लावणं, आणि आपण जर त्याच्यातलं काही घेत नसाल तर असं समजायचं सगळे पैसे शेगडीवर टाकून फुकून दिले, चुलीत टाकून फुकून दिले. काय अर्थ नाही त्या गोष्टीला. अहो गुण आला पाहिजे, गुण आला पाहिजे. एका माणसाची परिस्थिती नाजूक, 5 एकर जमीन, 5ला 5 एकर फुकली आणि 2 लाख याजानं काढले. लोकांची तर सालान धरून फेडू, पण पेशंट वाचला. हे शिन नाही आला म्हणजे जाऊ द्या, मुंबईला जाऊन पोट भरू, पण माणूस वाचला ना आपला. याला काय म्हणायचं? शिन नाही आला. 5 एकर जमीन गेली पण डॉक्टरला निदान नाही लागलं. हे मातीत गेलं रे सगळं. म्हातारं वाचलं नाही, जमीन गेली. याला शिन आला म्हणते. शिन शिन शिन. मग आपण करून जर काही गुण येत नसेल तर शिन आला समजायचा. आपण केल्याच्या नंतर गुण आला तर आपलं जाऊ दे रे सगळं, पण आपल्याला गुण आला असं म्हणायचं. विठाला विठाला. रुद्री नावाची देवता आहे. इथपर्यंत आलतो ना मी. रुद्री नावाची देवता आहे. अनन्यसाधारण महत्व आहे जगदंबेला. तू आधी माया जगदंबा, भवानी कुलस्वामिनी अंबा. गोड गोड अनन्यसाधारण. विष्णू कवींनी फार सुंदरच काव्य केलं जगदंबेच्या बाबतीत. इकडे ज्ञानोबाराय तुकोबारायने सुद्धा विटेवरी सखये बाई वो करी कृपा. वा वा. माझे मन लागो तुझे पायी वो करी कृपा. उजळ कुळदीपा बोध करी सोपा येऊ निलवला आई येऊ निलवला. सच्चित आनंद अंबा भाई वो करी कृपा. शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं 2 वर्षाला खा. वाळून गेलं ना तर पाण्यात बुडू बुडू फोड चोखा, तरी गोडच लागती. शहाणी शहाणीच. विठाला विठाला विठाला. 3 बाऱ्या आरशापाशी उभी राहती का तिच्या चपातीत केस गवसत येतच, तिच्या पिठल्यात पण केस गवसणार. तिनं भजे तळले तरी त्याच्यात केस, भाजा तुटाच न. ही दिवसात 3 बाऱ्या दाताळ घेऊन आरशा पुढं. तिचं लोणचं तरी कसं नीट लागन. अशीच लागती जुनी. विठाला विठाला. कॅमेऱ्यात घ्यान ते म्हातार. तुम्ही बिले भांगारे कॅमेऱ्यात घेता. तुमचे कॅमेरे फुकते ना एखाद्याशी भांगाऱ्याला घेऊ घेऊ. चांगले घेत जा कॅमेऱ्यात. विठाला विठाला. रुद्री नावाची देवता आहे. सात्विक सदाचारी पुण्यशील देवता आहे. त्या रुद्री देवतेचा प्रसाद होता बेलाचं फळ. बेलाचं फळ होतं. हवन केल्याच्या नंतर देवतेला बेलो, कोण्या देवतेची खीर प्रसाद असतो, कोणाला बेलाचं फळ प्रसाद असतो. देवतेचे प्रसाद निश्चित केलेले आहेत. हल्ली मध्यंतरी काही नालायकांनी वेगवेगळे फळ खाडे. त्या फळाने सगळं मात्र होऊन गेलं. बेलाचं फळ तिचा प्रसाद आहे. त्या रुद्री देवतेचा साक्षात्कार झाला. आणि देवतेनं सांगितलं, राजा
तुझा पुत्र प्राप्त करण्यासाठी माझ्या मंदिराच्या पाठीमागे एक वारुळ आहे, त्या वारुळाचं खनन कर, तुझा पुत्र तुला प्राप्त होईल. राजाने विचार केला, आईसाहेब माझ्या पुत्राची काल अंत्यविधी झाला, भडागडी दिलाय, आज अस्थि संचयाचा कार्यक्रम झालाय, तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय, आणि आता मला पुत्र प्राप्ती. जा राजा, बघा मी रुद्री बोलते. आई जगदंबेचा साक्षात्कार लक्षात घेतला आणि पाठीमागं मंदिराच्या रावळाच्या पाठीमागं एक वारुळ झालतं. त्या वारुळ खनन केल्याच्या नंतर त्याच्या साधू प्राप्त झाला. सुपेकर बाबा तो साधू हनुमंतरायाचा उपासक होता. मी मगाशी बोलून गेलो ना, ब्रह्मचर्याचं आणि संन्यास धर्माचं तेज चेहरा पाहिल्यावर लक्षात येते. एक तेज असते, तेज असते, तेज असते. एखाद्याला उच्छेदून बोलतोय, मला पाप लागेल. मी वक्ता म्हणून काही काही गोष्टी पुराणात वाचल्या याच्याकरता सांगतो. मारुतीरायाचा उपासक तपश्चर्याला का बसला बाबाजी? भगवान शिवजीचं दर्शन घेत असताना एका स्त्रीचा पदर लागला. काय लोक असतील, काय काय अधिकारी, काय लोक अधिकारी असतील, आणि तिच्या तितक्या पदराच्या पापातून मुक्त होण्यासाठी साधनेला बसला तपश्चर्या. वारुळ काढ्याबरोबर पुत्रवंत आशीर्वाद दिला. राजांनी सांगितलं, महाराज, महात्माजी, मुलाचा अंत्यविधी झाला, आज अस्थि संचयाचा कार्यक्रम, ये राखुंड घेऊन. समर्पितो गंगोदकहा, गरुडध्वजानं सांगितलं, ते राखुंड ती असती गंगेत टाकून द्या. स्थाना यत जर्व हो यज्जा येतो मृतिका. जिथं तुझा मुलगा अंत्यविधी झालाय त्या ठिकाणची मुठभर माती आण. करत्वल भयो संजीवनी स्थिता. प्रकार मुखारविंदातून पडल्याबरोबर गरुडध्वजाचा शंखवेन नावाचा पुत्र परत केला. इथपर्यंत ऐकायला गोड वाटलं सज्जनांनो. पण कालांतराने विधीचा नियम आहे, एका साधूची तपश्चर्या फळाला आली, याच्याकरता काही वेळापुरता पुत्र परत आला, पण कालांतरानं त्या पुत्राला जावंच लागलं. म्हणून महाराज पहिल्या कडव्यात म्हणतात, बोला. तुटला विचारचा दोरा, तुटला विचारचा दोरा, तुटला सांडोनिया आयुष्याचा दोरा, आयुष्य संपलं, पुनश्च शंखवेनाला जावं लागलं, आयुष्य संपलं. अश्विनायन गोत्रातली माऊली, जिच्याकडं मूर्तिमंत तुकोबरा यावे, जिच्याकडं जगाच्या मालकाने सुदर्शन लावून तिचं घर थांबवावं, इतकी जिची अवस्था, एवढी मोठी अवस्था या टोकाला गेलेली माऊली, तिला जर इहलोकातली यात्रा सोडावं लागते. तुमची आमची काय कथा. राहिला पुढचा मुद्दा. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. आपण दोन गोष्टी सोडून जे जे केलंय ते आपल्यासाठी पसारा ठरलाय. दोन गोष्टी कोणत्या? एक सत्कर्म, एक सत्कर्म. आता सत्कर्माच्या यादीत खूप कामं येऊ शकतात. सत्कर्माच्या यादीत येणारी कामं एक दोन सांगतो. गावात 25 एकर जमीन म्हाताऱ्यानं 1 एकरची 25 एकर केली. एका टायमाला जेवलं, लोकांचे रानं खुरपिले, दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, बराशी खाणल्या, दुसऱ्याचे वळणं रचले. माळ भागेन तुमचा डोंगर भाग, वळणं रचावत लागतात, गोटे येचून डोंगराळ भागे वळणं रचले बाबाजी. आणि 1 एकरची 25 एकर केली, एकटंच पोट्ट बापाला सांभाळली. त्या कुरकुल्यावानी गालाची, सफरचंदावानी लाल जरीत गालाची, तिने हे बगला दाबला.
आधी मुठीत दाबला म्हणून एक सिनेमात गाणं काढलं, नवरा माझ्या मुठीत हो सिनेमातले लोक बी येडे नव्हते हो, हुशार लोक होते ते बी. नवरा माझ्या मुठीत बसलाय आणि मुठीत, हा नाही पुढचं राहू दे आता. आणि मुठीत घेतल्याला बागला दाबताच येत असतो. असा दबला बगलात दाबला त्या चंडाळणीनं, त्या पापिनीनं. टकटक दिसायला तिघी जणी सासू सासऱ्याला न जेवायला देणार आहे. टकटक. हो तुम्हाला पाहणं म्हणजे गिरगाव करायला गाय कापल्या इतकं पाप लागतंय. तुम्ही जाऊ द्या, एवढ्यावर माफ करतो तुम्हाला. त्या म्हणत्यान भगवानरावनं कुठून या यजमानाला महाराज द्याला माय हो मेला, याची जाता जाता गाडी उलथावा आणि आम्हाला संध्याकाळच्या निरोप यावा बाळ्या मेला म्हणून. पण मी कुठं तुमच्यासाठी पापाचं सांगायलो. बाबाजी ज्यांनी आपल्यासाठी अर्थ कमवून दिलाय, त्यांच्यासाठी अंतकरणात ज्याच्यासाठी अर्थ आहे, त्याच्यासारखा जगात परमार्थ दुसरा कुठलाच मोठा नाही. आपल्यासाठी ज्यांनी अर्थ कमवलाय, त्या वयस्कर माणसांसाठी घरातल्या कुटुंबातल्या लोकांनी त्यांच्याविषयी अर्थ ठेवा, आत्मीयता ठेवा. विटेवरच्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य आहे, काशीतल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य आहे. आपण वर्म सोडून देतो, हा एरंडाल पाणी घातलं उसकोळडा फट गेलं, दारोळी झोपी फुटलं भोंड, बाण फोडून पलीकडे वड्यात पाणी, एरंड भिजले उसकोळडा फट. असं नाही व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे. त्या चंडाळणीनं नवरा बागलात घेतला, बापाला भाकर खाऊ देत नव्हती. गावातल्या तात्या प्रतिष्ठित माणसानं, बाबासारख्या माणसानी त्या पोराला सांगितलं, अरे अरे असं नाही रे, त्या वडिलाची परिस्थिती आम्ही पाहिली रे, लय कामं केले रे लोकाचे, त्यासाठी इतकी जमीन कमिली. तुमच्यासारख्याचं ऐकून, तात्यासारख्याचं ऐकून, तुमच्यासारख्याचं ऐकून त्या पोरानं जर डबल मायबापाला सांभाळलं तर तुम्हाला 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. हे पसारा ठरत नाही, हे पसारा नाही, हे सार आहे, हे सारे 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 सार, हे सारे आपल्या सांगण्यानुसार एखादी चांगली गोष्ट होत असेल तर ते सारे. पोरग शाळेत चालले, शाळेत चाललं पोरग. दुसऱ्या दिवशी 2 दिवस मंदिरापाशी बसलेलं दिसलं. का रे शाळेत जात नाही? फीस भरायला पैसे नाहीत. ठीक आहे, खरंच पैसे नाहीत? जी खरंच नाहीत. आईला बोलू तुझ्या? बोला दादा. श्रीमंत माणसाने त्याच्या आईशी हितकुज केलं, सांगितलं, माय पोरग 2 दिवसापासून मंदिराच्या वट्यावर दिसतंय, शाळेत का जात नाही बाई? दादा लोकांचे राहणं खुरपिते, घरातल्या लोकांच्या पोटाची व्यवस्था करते, शाळेत खर्च करायपुरते पैसे नाहीत, फीस भरायला पैसे नाहीत. उदार अंतकरणाने बाबा त्यांनी त्यात सस्ताईला 10-5 रुपये दिले. ते पोरग शाळेत गेलं, ते कलेक्टर झालं, देशाचा उगवता तारा झालं. त्या सस्ताईला 10 रुपया करता अडचणीत असताना ते जर शाळेत गेला असेल आणि श्रीमंतानं मदत केली असेल तर 100 यज्ञ केल्याचं पुण्य त्या 10 रुपयात ताकद आहे. 100 यज्ञ केल्याचं ताकद. हे सार तत्वात येते, सार सार. आपण केलेलं सत्कर्म सार, आपण केलेलं भजन सार, याच्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी आसार. हेर वाऊगा पसारा. किती कोटी रुपयाचा बंगल्या गिरगावच्या बाळ्यान बांधल्यावर त्याचा धन्या त्याला छताव फुकीन. पोरग आहे मला, त्याचं नाव धनराजे, धनत्रयोदशीला झालत म्हणून शेजाऱ्याने सांगितलं याचं नाव धनराज ठेवा. म्हणलं बाप फिरायला इकडं तिकडं, ह्यो फोकट्या धनराज. हे नशीब घेऊन आलेल. मा जन्म शिमग्यात आणि त्याचा जन्म दिवाळीत झाला. पुण्यवान असतात काय काय जे नशीब घेऊन आले. आपलं नशीब तसं खरतड, त्याला काय करा. किती मोठा बंगला बांधला आमचं पोरग मला छताव फोकीन नाही. घर लागेल पण शेवटी आसार आहे. येरवाऊगा पसारा, पसारा आहे आपल्यासाठी पसारा. भूषणे काढोनी बांधोनी या देती,
यमाची हाती. हे सगळा पसारा आहे सगळा. काय धान्य असेल आपल्यासाठी पसारा. पण आपण ज्या हयातीत असताना आपल्याकडे 100 पोते गहू असतील, त्याच्यातलं 1 पोते गहू जर गरीबाच्या पोरीच्या लग्नासाठी खर्च केले तर 100 सप्ते केल्याचं पुण्य. मलेशियात वाढदिवस केला, 25 लाख खर्चिले, 100 गाई कापल्याचं पाप. हो, 100 गाई कापल्याचं पाप लागते. पैसे देवान दिलेत म्हणजे कुठं खर्चासाठी दिलेत का काय? अद्याप नाही. अननाचिया भये कापे चढा चढा, अगा पशुचिया नव्हाळा तुझी बाप्पा. ऊस कशासाठी आहे? खाण्यासाठी. डुक्कर खातय जास्त, नाच खातय कमी, नाच जास्त. हे तुम्हाला लक्षात येतं का नाही? मग डुकरानं ऊस जर 4 पेरे 32 कांड्याचे 4 जर ऊस खाल्ले तर त्याला 2 दिवस बाबा पुन्हा काही खायचं काम नाही. पण ही हलकट डुकराची अवलाद खाती कमी आणि एक पाटाभर ऊस जास्त मोडी. ती बुडातून करंगला की वरचा वाळतू. अशा डुकरासारख्या अवलादी आपल्यात पण येतात. मायबापानं कमीलेल्या त्या ऊस मोळ्यासारख्याच उधळायल्यात. पाप लागतंय. डुकराच्या यादीत येते, डुकराच्या यादीत येते. नीतिशास्त्र काय सामान्य सांगते? हे काय जनावराला वाचण्यासाठी केले का लोकांनी? गोट्या खेळणारी लोक होती का? अधिकारी लोक होती. अधिकारी लोक. ये रवा उगा पसारा. मग आपण जे चुकीचं भजन करतो हे सार, सत्कर्म करतो हे सार, पुण्याचे काम सांगितले, फार मोठी यादी आहे. आपल्याला वेळ मोजका, वेळ तर संपला आपला, वाजून गेली आता ती. हे रवा उगा पसारा. एक जण म्हणला घरातली लोक, ते पुढच्या कडव्यात सांगितले. टाकोनी पळती रानापोरे, टाकोनी पळती रानापोरे, टाकोनी पळती रानापोरे, टाकोनी पळती रानापोरे, टाकोनी पळती टाकोनी पळती रांडापोरे किंवा सांडोनी पळती रांडापोरे याच्यावर 5 मिनिटं बोलतो. मग आपण एक श्रद्धांजली पर 1.5 मिनिटं एक श्लोक म्हणतो आणि फुलं टाकू.
बाबाजी, प्रपंचातली माणसं, आपल्या सभोवतालची माणसं किती बेईमान असतात लक्षात घ्या. वयाचा फार टप्पा तुमचा पुढचा आहे. या तिन्ही कीर्तनात जितकं बोललो का ते तुमच्या आशीर्वादावर बोललोय. तुम्हाला एक सांगू का, मोठ्यांची सावली असली पाहिजे माणसाला, मोठ्यांचा आधार असला पाहिजे, मोठ्यांचा धाक असला पाहिजे आपल्याला. केळीला एवढा मोठा घड आला, 47 किलोचा घड लागला. घड 47 किलोचा, आणि 22 रुपयाचा येळूची जिकणी दिल्यावर घड वाचला. जिकणी काढी की केळीचं झाड पालथ, पाडायला लागायच्या आधीच घड जनावराला टाकावं लागलं. तशी मोठ्या माणसांची जिकणी लागते, आधार लागतो. मोठ्यांच्या सानिध्यात राहावा, मोठ्यांच्या वाचमध्ये राहावा, मोठ्यांच्या आधारात राहावा, मोठ्यांच्या धाकात राहावा. माणसाचं जीवन उजळत असतं. मोठ्याच्या जीवनात बोललेली शब्द ही परीक्षेच्या चौकटीत येत असतात. एक लक्षात ठेवा, कैलासबा मोठे जर आपल्या पुढे बसून ऐकत असतील तर याचा अर्थ असा नाही आपण फार शहाणे येतो. मोठे आपल्याला तपासून निगळून टाकीत असतात. जनावराच्या तोंडात खाता खाता कितीही कठीण पदार्थ तो खात असतो, पण न रोहता चघळणारा पदार्थ तो खाली टाकीत असतो. तुम्ही अजून लक्षात घ्या, शिळी बाभळाच्या शेंगा खात असती, बेया सगट खात असती, पण रोहत करताना शेंगा मध्ये ठेवती आणि बेया धामुके म्हणतो आपण त्याला, ते खाली टाकत असतात. तसे ही लोक आपल्या कीर्तनात बसले म्हणजे असं नाचायचं नाही मी फार हुशार आहे. ही लोक तपासणार, आणि तपासल्याच्या नंतर मार्क देण्याच्या लायकीचा नसतील त्या दिवशी कीर्तनात बसायचं सोडतील. ही वेळ ज्या वक्त्यावर येत असेल त्या वक्त्यानं समजायचं आपलं भाषण पाचकट आहे, आपलं भाषण आपलं वक्तव्य शास्त्राधार नाही. हो, शास्त्राच्या चौकटीत बसून या लोकांच्या सानिध्यात बोलावा, जीवन उजळत असतं. आदरणीय, पूजनीय, वंदनीय गुरुवर्य, या प्रांताला लाभलेलं एक आध्यात्मिक क्षेत्रातलं गोड साध हरिओम सद्गुरू सुपेकर बाबा त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ग्रामदैवत मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होतो. या परिसरातला यती योगी, जपी तपी, संन्यासी, अधिकारी, महात्मा, वारकरी, निष्ठावंत लोकांच्या चरणी प्रणाम करतो. माझ्या सेवेला पूर्ण थोडं सांगतो. आता रामराजेने जे प्रमाण दिलं दुसऱ्याकडे घेतलं, टाकोनी पळती रांडा पोळे. बाबाजी आपल्यासाठी अतूट प्रेम करणारी माणसं तीच एका वाक्यात सांगतात. महाराजांचं एक वाक्य, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. हे सोयरे धायरे सगळे एकत्र बसतात, विचार करतात, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. घरातले लोक, याचा पुढचा मुद्दा आहे का सज्जनांनो, घरातला प्रिय व्यक्ती मृत्यू पावल्याच्या नंतर रडणारी कोण आहेत? आपली बाबा. रडणारी कोण आहेत? आपली. आणि शेवटचा कपडा आणायला पैसा देणारी कोण आहेत? सोयरे. आपलीच ना. सोयरे नसतात कपडे आणत शेवटचे. शेवटचा कपडा आणायला पैसे कोण देतात? आपलेच. चला, घरातले. घरातला व्यक्ती गेल्याच्या नंतर तात्या रडणारी रक्ताच्या नात्यातली आपली असतात, आणि वळईतलं सरपण काढून देणारी कोण असतात? आपलीच असतात. लांबलच खंटाळा असलं तर सुताराचीतून करवत आणणारी कोण असतात? भावकीचीच लोक असतात ना. सोयरे कापीत असतात का तिथं? सोयरे लांबून बसलेले असतात, घरातली लोक असतात. कल्पना करा, जी माणसं घरातल्या व्यक्तीसाठी बाबाजी उकसापुकशी रडतात, शेवटचा विस्तू नेण्यासाठी गाडगं काढणारी कोण लोक असतात? टाकूनी पळती रांडा पोरे. हे मशानात नेणारी सुद्धा हीच असतात, आणि तिथून वापस येणारी सुद्धा हीच असतात. पण हे कधी कळते माहितीये का? कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडापूर हे सकळ. मग मोठ्या मोठ्या लोकांचं काही काही भूषण असते. सोयरी धायरी संपत्तीचे लोक, त्याच्याही पलीकडचा पुढावा.
सोडविन हा राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. ही मोठी मोठी लोक या घराच्या सगळ्या नात्यातली ही टाकून पळती रांडापुरे अंती होती पाठमोरे. तिथून मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारी. टाकून पळती रांडापुरे अंती होती पाठमोरे. हे सगळे वापस फिरतात. शेवटचं कडवं फार गोड वापरलं. चोखा म्हणे फजित खोर, चोखा म्हणे तो फजित खोर कोण माझे माझे म्हणती घर. माझे चोखोबाराय म्हणतात तो फजित खोर आहे कोण, जो घराला माझं म्हणतोय. अरे घर आपलं नाही, आपल्याला त्या घरात पेटवत नाहीत. याच्या पलीकडे सांगू सज्जनांनो, 28 लाखाची बाथरूम बांधली एक जणानं आणि शेवटची आंघोळ चौकात होती वाड्यातल्या. आऊत खोडं टाकले, आऊत खोडं मी डोळ्यानं पाहिले, डोळ्यानं आऊत खोडं टाकले फणसालेले, ज्याला लव्हार सुद्धा इड्या ठोकीत नाही असे फणसालेले आऊत खोडं वळायावर टाकीत होते न पहिलं आडहुडुनी म्हणून. अशा आऊत खोडावर 28 लाखाची बाथरूम बांधलेल्याला तिथं आंघोळ घालली. 27,000 रुपये ब्रासची फरची होती बाथरूमला. भावताल चादर धरले धोतर बदलिताना. सवे आंबर वेढी तिरे मतकुंबे घाले ते पाणी. मतकुंभ म्हणजे खापर. खापरान वाळ्यास तांब्या नाही, स्टीलचा नाही, जर्मलचा नाही, प्लॅस्टिकचा नाही. मतकुंबे घाली ती पाणी. हे मग हे कशाला आपलं म्हणायचं. म्हणून चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर. झालेली शेवा नाही म्हणता येणार. आतापर्यंत केलेलं वक्तव्य चांगलं असेल ते सद्गुरूंच्या कृपेचं, अधिष्ठान दैवत मारुतीरायांच्या कृपेचं. एखादा शब्द अभद्र गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष असेल. माझं मी नेण्यासाठी तयार. परम पावन माऊली विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. मातृगयेतून सौभाग्यवती सोरसबाई गंगाधरराव मुंढे या माऊलीनं मातृगयेतून सिद्धपूर नावाचं गाव आहे, तिथं सरस्वती नावाची गंगा आहे. या सरस्वती गंगेच्या तीरावर भगवान परशुरामाने आपल्या आईचं पिंड तर्पण केलं. याच्याकरता त्या स्थानाला महत्त्व आलं, त्याला मातृगया नाव प्रसिद्ध झालं. म्हणून या पवित्र देशातल्या स्त्रीला अधिष्ठान मातृगयेत आणि पुरुषाला पितृगयेत असं गोड अधिष्ठान मातृगयेत मिळो. आणि त्या ठिकाणाहून त्या माऊलीने या कुटुंबियांना गोड असा वात्सल्याचा आशीर्वादाचा झरा देव अशी मातृगयेच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकाच मिनिटात आदरांजली तिळांजली देऊ आणि पूर्णविराम. निधियाम निधिपद सकल निसदीय निछंदति काल प्रयोजन रक्षति लोकं किन्नर लोकं विद्याधर लोकपालाय विपालाय विकारुध्यासं परमतिं संभकलयना कैलासाधिपतये नमः वैकुण्ठाधिपतये नमः सत्यं वासं पतये नमः गोलोकाधिपतये नमः मध्यस्थो भय सत्य सदा बनापसव्याना सव्यतिथि वक्ताना भय चन्द्रपुरे भवति नगरं बधायन्ते कालो भैरति सकलसुतायां विद्यां भवति ध्यायन्ते नारायणो नागबलि भय हन्तेष्टि भयति पिण्डि कालसर्प भय शान्तिर्भूतो यद भवजय विधिजायन्ते रक्तं चन्दन समर्पयामि आरक्तपुष्पं समर्पयामि अङ्गुष्ठाधिष्ठानभयो 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 सवातिला भय जायन्ते नम्बुद्धभया भय जायन्ते सवातिलाग्रह्यतो भय ध्वनि अक्षतो भय सकलतिदो आरक्तेषु भय जायन्तो रक्ताम्बर भय जायन्ते नमः पार्वती पति हर 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 महादेव विढोबार